I do not believe in live the moment rather than capture the moment. You should capture the moment so that you can live it again and again. Audio Jungle. अरे खाऊन खाऊन माजला का रे? काय काय पायात नाही येत हल्ली हा काय हात मारतो हात 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 मारतो. वेल सभी को नमस्ते, जय श्रीराम. मी साहिल जमदार तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्हाला सांगतो, मी आलो आहे माझ्या गावी समर वेकेशन आणि लग्न आणि मजा मस्ती करायला मी इथे फॉर द नेक्स्ट 10 to 15 days आलो आहे. इट्स अ न्यू डे, इट्स अ न्यू ब्लॉग. तेच म्हणतोय की मी म्हणतोय की रोज एखाद ब्लॉग टाकेन, रोज नाही 2 दिवसातून तरी एकदा टाकेनच. ते कढीपत्ता काढताना खूप संघर्ष. खूप संघर्ष झाला तुझा, मला जीवाला भावला. आपण आपल्या घराच्या पाठलागाराला Backyard. बॅकयार्डला आहे. आमचे काका जे आहेत हाय हाय. ह्यांनी इथे छान अशी केळीची झाडं केली, अशी छोटीशी अशी बाग केली आणि इथे पायनॅपल पण आहे. अजून 2 महिन्यात हा पायनॅपल पण पिकून होणार. हा. तेव्हा जेव्हा घरात गणपती येतो किंवा Yes. काही सण येतो हा. तेव्हा केळीची पानं लागतात, तेव्हा ही पानं आपण घेतो आणि येस, मग ऑल थिंग्स फ्रॉम अ बॅकयार्ड. म्हणजे इतकं चांगलं हे केलंय की इथे काय? कडीपत्त्याचं झाड लावलं. ओ कडीपत्त्याचं झाड म्हणजे कसं, मग कुठे दुकानावर जायला नको, घराच्या पाठलागाराला येस. छान कडीपत्त्याचं झाड. हे जे आहे ते आहे आपलं काजूचं झाड. तिकडे लागतात बोंडू. बोंडू. गावात आहे ना ते गावठी. मालवणीच बोल ना, काय ह्याला मालवणीच बोल. अरे लोकांना काय नको. गावठी तोंड टाकून मराठी कसं काय, काय संबंध? नुकते जातात ना मुंबईला. अरे यार पप्पा, घरात लग्न असल्यामुळे इथे छान असं माटो जे असतं म्हणजे शेड, म्हणजे हे मूळ घर आहे आपलं. हा. मग इथे असं छान माटो घातला म्हणजे शेड Yes. घातली आहे. लग्न असल्यामुळे लग्नामुळे ते छान तुळस आपण रंगवली आहे. रंगवली आहे. तुळशीचं लग्न. फेस वगैरे लहानपणी भरवायची ना, तेव्हा फिनिश मी असं बोलायची ना. ते फिनिश म्हणजे फिनिश नाही, फेस ना. तुझी हीच आहे ती जिचं लग्न होत आहे. कसं वाटतंय सांग की. लग्न आहे तेच वाटत नाही. हाय, जेवलास? ऑरेंज कार. संत्रो वा हा पड झोप, खा खाणी नीज. ते मूर्ख कंटाळा आला ना. काय करायचं? काय करूया? सांग ना. चल गाव फिरून येऊया. सर गावी आल्यावरती एक काम इम्पॉर्टंट असतं की सगळ्या घरी जाऊन यायचं आहे. खालच्या घरानंतर वळावर जाऊन येऊ. ओए बाबा, घरात घालशी. घरच्या खाली जातो आपण, तिथे आहे भाऊची कोण. तुम्ही जर 2022 मध्ये आलेलो ना, हा गणपतीचा जर ब्लॉग बघितला असेल तर त्यात भाऊच्या कोंडीवरती आपण गेलेलो. भाऊची कोंड आहे की ते कसं नदी आहे, नदी
तिथे मग आम्ही स्विमिंग वगैरे करायला जातो. कारण काय आता समर आहे तर आणि पाणी नाही असणार, पण जर पावसाळ्यात वगैरे मस्त असं हिरवं हिरवं गार असं जायचं सकाळी पेवायला, दुपारी यायचं आणि भिजून जर- मस्त आणि यायचं आणि ताणून द्यायचं मस्त ऊन जेवण. असेल आणि दिस इज भाऊची कोंड. पाणी आता इतकं आहे, पण जेव्हा भरतं तेव्हा या लेवलला येते, या लेवलला. म्हणजे बघ किती डीप आहे ते. आता हा जो एरिया आहे, हा विषय असा आहे की ह्याच्या बाजूची जी कोंड आहे, एक स्पॉट आहे, त्याला म्हणतात गणपतीचं हॉल. तिकडे सगळ्या गावातले गणपतीचं विसर्जन होतं. आता तिथून जी नदी निघते ती 2 पार्टमध्ये डिवाइड होते. एक या पॉइंटला येते आणि एक या पॉइंटला येते. इथून मग सरळ निघून जाते ते पाणी. म्हणून त्या 2 स्ट्रीम्स मधलं जे मधलं आयलंड आहे त्याला झुवांडा म्हणतात. पीक मेल कॉन्टेंट शूट करूया. हाच आहे तो गणपतीचा हॉल. इथून पाणी येतं, इथून, आणि मग असं वाहत वाहत एक या डिरेक्शनला जातं, एक या डिरेक्शनला जातं. म्हणून हा जो मधला आहे त्याला म्हणतात जुवांडा. A few moments later. आम्ही दोघं पण जाऊ शकतो तुला एकट्याला टाकू ना. हे दोन झालं, जाऊया. चला चला चला. आता वाजलेत संध्याकाळचे 5:45. हा. आपण चाललोय वांगणीला. वांगणी हा आमच्या घरापासून एक 7-8 किलोमीटर्स वरती एक बीच आहे. बीच म्हणजे असं खूप आतल्या बाजूला आहे, कोणाला जास्त माहिती नाही आहे. वा, ते बघ. वी आर ॲट वांगणी. वेअर? वांगणी. केव्हा पण बीचवर आलो की असं असं वेगळंच वाटतं ना. मला वाटलं की ताईमुळे सनसेट गेला आपला, पण आपल्याला खूप पण अजून वाटतंय की अजून खूप टाइम आहे. काय काय सांगते, 7:30ला सनसेट होतो. 7:30 नाही सॉरी, 7:30ला सनसेट ना, 7:30 पर्यंत उजेड असतो. म्हटलं हो. हे ते असं के ड्रामा मध्ये असतं ना, ते होमटाऊन चाचाच्यावाला वाटतं ना यार. इथे भिजायला भेटलं असतं तर आता मस्त एकदम. पाणी पण इतकं स्वच्छ आहे, सगळंच एकदम असं भारी आहे. ऐकते का, असे मनासारखे शॉट्स आले ना की एकदम असं हो आले ना, असं हे होतं आतून एकदम असं. होप तुम्हाला सिनेमॅटिक जे काही टाकलंय ते आवडलं असेल. हे बघ, आय डू नॉट बिलीव्ह इन लिव्ह द मोमेंट रॅदर दॅन कॅप्चर द मोमेंट. यू शुड कॅप्चर द मोमेंट सो दॅट यू कॅन लिव्ह इट अगेन अँड अगेन. त्याचं एक टाइमलॅप्स घेऊ, ह्याचं एक टाइमलॅप्स घेऊ, त्याचं पण एक घेऊ, ह्याचं पण एक घेऊ, तिचा पण एक घेऊ, या कुत्र्याचा पण एक घेऊ. वांगणी, यू हॅव आवर हार्ट. ॲक्च्युली हा बीच स्वच्छ आहे. हा, जर इथे भिजायला आलो असतं काय मजा आली असती. खूप लोक म्हणतात की मरीन ड्राईव्हचा सनसेट चांगला, किंवा मग इकडचा तिकडचा सनसेट चांगला. हबीबी, कम टू कोकण. वाव. चला, आजचा दिवस तरी चांगला गेला. हा,
मला वाटलं की आज काही कॉन्टेंट भेटणारच नाही. यार स्काय बघ ना ताई, ताई स्काय बघ यार, स्काय बघ. Shit, यार स्काय कुठं का नाही येते? हा हा, इथे अख्खा ब्लू आहे, अख्खा ब्लू. दिस इज ऑल ऑरेंज. हा, तो जो डोंगर आहे त्याच्या त्या साईडला कोंडूर आहे. सो मग मी जो स्पॉट सांगतोय त्या स्पॉटवरून हे दोन्ही बीचेस दिसतात. बीचेस, समुद्रवाले बीचेस. Many hours later. This is the end. Hold your breath and count to 10. This is the end of this vlog. Thank you for watching. कोणत्याही कारणाने हा व्लॉग जर आवडला असेल, वांगणीचेही जर तुम्हाला ते सिनेमॅटिक शॉट्स वगैरे आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, Subscribe सबस्क्राईब करा. जय श्री See राम. you in the next vlog.